परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप दाखवायचा। हे विधान आहे वनमंत्री गणेश नाईक यांचं। गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी रंगू लागली आहे। अनेक ठिकाणी शिंदे गटाविरुद्ध भाजप अशी जोरदार लढाई सुरू आहे। त्यामुळे महायुतीमध्येच अंतर्गत कुरबुरी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। वनमंत्री गणेश नाईक हे तर थेट शिंदे गटावर टीका करत असतात। त्यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय। सोबत आला आणि अडचण झाली तर आम्ही ती सहन करू, पण बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्यांचा बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिलाय। तर ठाणे जिल्ह्यातील 2 नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत। त्यामध्ये कुळगाव, बदलापूर आणि अंबरनाथचा समावेश आहे। या अंबरनाथमध्ये 59 आणि बदलापूरमध्ये 49 नगरसेवकांसाठी निवडणुका होत आहेत। ठाणे जिल्ह्यातील या निवडणुका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी प्रतिष्ठेच्या आहेत। परंतु या ठिकाणी महायुतीचे उमेदवारच एकमेकांच्या विरोधामध्ये रिंगणात उभे आहेत। बदलापूर इथं शिंदे गटाविरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र निवडणूक लढवत आहेत। तर अंबरनाथमध्ये शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार या तिघांनीही एकमेकांविरोधात उमेदवार उभे केलेत। वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये वादही झाले। असं असतानाही काही महिन्यांपूर्वीच भाजपनं वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली, तर त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे निवडणूक प्रमुख पद सोपवलं। त्यामुळे भाजपनं ठाणे जिल्ह्यात आक्रमक रणनीती आखल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेवर निशाणा साधत नाईक यांनी म्हटलं की नवी मुंबई महापालिका, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील नगरपालिका महापालिकेत भाजपच येणार। अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही भाजपच जिंकेल। ठाणे आणि कल्याणमध्ये चुरशीची लढत आहे। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजप आली तर कल्याण ठाण्यातही साफसफाई होणार। प्रवासात कुणी सोबत आले तर त्याला सोबत घेऊ, गाडीत अडचण झाली तर अडचण सहन करू, पण कुणी बाप होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याचा बाप दाखवू, असं म्हणत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय। ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार, पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार, पालघर मधल्या 4च्या 4 नगरपालिका भाजपच्या येणार, बदलापूर पण भाजपचे येणार ना, अंबरनाथ पण भाजपचे येणार। आता तुम्ही असं राहिलं शिल्लक काय, सगळंच भाजपचं येणार। कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही त्यांच्या प्रवासामध्ये बरोबर बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू, परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप दाखवायचा।